हाय नमस्कार. कशा आहात सगळे लोक बरे आहेत ना. बघा मी तुम्हाला एक आजोबा दाखवते. जयाताईचे सासरे म्हणजे सासरेच ना. सासरे ते तुम्हाला दाखवते. 108 वर्षाचे आहेत. किती? 108 वर्षाचे. अजून पण खणखणीत आहेत. नजर नाही लागायला पाहिजे त्यांना कुणाची. पण जयाताई त्यांना एकदम एकदम बसा जयाताई बसा. एकदम आपल्या लेकरासारखं त्यांना सांभाळतात. मी आल्यापासून बघते. ह्यांच्याकडे पहिली पण आली होती. आजोबा नमस्ते. नमस्ते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणतात. रामकृष्ण हरी. बघा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा रामकृष्ण हरी. पांडुरंगा विठ्ठला 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 म्हणतात. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा. ह्या जयाताई आहेत. ह्यांचे सासरे बुवा आहेत. आणि ह्या आहेत ना, मी खोटं नाही बोलत. मी ह्यांना मुद्दाम मगाशी लाईव्हवर का नाही दाखवलं, कारण मला ह्यांचा स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता म्हणून नाही दाखवलं. नंतर तुम्ही म्हणसाल की का नाही दाखवलं, का नाही. जयाताईला पण म्हटलं असं माझ्या सासऱ्या का नाही दाखवलं, तर मला ह्यांचा स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता की 108 वर्षे म्हणजे विचार करायची गोष्ट. माणूस 50, 60, 30 वर्षातच जाते लवकर. पण आजोबा बघा 108 वर्षाचे आहेत. ह्यांचा बर्थडे कधी आहे? बर्थडे आता नवरात्रात असतो. हां त्यावेळेस मी ह्यांच्या गड बसते. त्यावेळेस मी हमखास ह्यांच्या बर्थडेला येणार. आपण सगळेजण येऊ आणि बाबांचा बर्थडे मस्तपैकी करूया. एखाद्या कुठं मंदिरामध्ये कुठं काही ना काही जयाताई करूया. ठीक आहे बरोबर आहे जयाताई करायचा. बरोबर आहे. हां आपण आपल्या लाईव्हवर करायचा बर्थडे. आणि खरंच सांगते हे एकदम आपल्या बापासारखं त्यांना सांभाळतात. लेकरासारखं सांभाळतात. सकाळी माझ्यासंग होत्या तर मला स्मिताताई तुम्ही चला लवकर, माझ्या सासरे बोला हे द्यायचं जेवा द्यायचं हे कर ते कर. त्यांचा अर्धा जीव त्यांचा घरी असतो. एकदम ती लेकरं. त्यांच्या 3 मुली आहेत. 4 आहेत ना. 4 मुली आहेत. त्या 4ही मुलीचं चांगलं झालं त्यांचं. खूप चांगलं आहे. पण त्या आता आपल्या सासऱ्याची सेवा करतात. आजच्या जमान्यामध्ये कोण कोणाला सांभाळत नाही. बरोबर आहे का नाही. पोटचं पोरगं पण सांभाळत नाही. पाणी देत नाही लवकर. बरोबर आहे का नाही. किती लोक आहेत. मी लोकांच्या घरात नाही, भरपूर लोकांच्या घरात मी राहिली. पण काय लोकांच्या घरामध्ये आहेत बघा म्हातारा माणसं आहेत तर त्यांनी काय करतात माहिती आहे, तर ते लोक त्यांना बाल्कनीमध्ये झोपवतात. बाल्कनीमध्ये एक वाटी असते, हे असते ती असते, त्यांना ते देतात. मी बघितलंय लोकांच्या घरात बघितलं. पण तसं बाबांचं नाही. आता मी ह्यांनी मिशन लावली होती कपड्याची. बाबांचे त्यात कपडे होते. सगळं म्हणजे एकाच सगळे कपडे बिपडे धुतात. असं म्हणत नाही जयाताई की बाबांचे कपडे मी अलग धुती, असं काहीच नाही. आणि आतापर्यंत त्या स्वतः काम करायच्या. पण त्यांनी आता 2 दिवस झालं बाई लावली कामाला. त्या सगळं त्यांचं काम त्या बिझनेस करतात माझ्यासारखाच. घरातलं बघतात, स्वयंपाक सगळं ते. 5 रूमचं घर आहे बघा. 5 रूमचं घर आहे त्यांचं. कधीही त्या थकत नाही. आज पण त्या टकाटक आहेत. किती वर्षाची माझ्या आहेत? माझं 62 वय. बघा त्यांना जरा पण घमंड नाही, काहीच नाही. आणि आमचं कसलं का आमचं माझ्याकडून त्या मसाले घेतात. त्यांना मी कसलं फसवत नाही, त्या पण मला फसवत नाही. आमचं उदारी चालते एकदम. असं नाही. आता बघा मी माल पाहिला पण तुम्हाला काय दिला ना मसाला. 40 किलो मसाला. हां काय दिलं तुम्हाला? तुमच्याकडून पैसे घेतले मी लगेच नाही. बघा पहिला पण त्यांना दिला, मध्ये मसाला आलते घेऊन तेव्हा पण दिला. आता पण त्यांनी मला सांगितलंच मी तर ताई या तुम्ही, मला भेटणं होईना असं तसं म्हणून परत आली त्यांना. आता मला राहायची नव्हतं मला, कारण की मला पण घरी काम असतात. पण त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी आज राहिली. तुम्ही आग्रह केला म्हणून राहिली ना. नाही तर मी चालली होती, कारण की मला घरी माझं येस पण आहे. मला पण माझ्या पोराचं शाळेचं हे सगळं बघायचं आहे. आता पाऊस लागला हे तर सगळं. चला आपल्या ही गोष्टी तर नंतर बोलूया. पण तुम्हाला मी खरंच मनापासून थँक्यू सो मच बोलते. तुम्ही आपले सासरे बुवाला एवढं जपताय. खूप चांगलं जपताय. तुमचं देव कधीच वाईट करणार, तुमचं चांगलं करे. आणि तुम्हाला पण म्हणतात पण तुमचं मुलं बाळ तुम्हाला आशीर्वाद चांगलं आहेत त्यांचे आहे का नाही. हां आशीर्वाद द्या मला. बाबा आशीर्वाद आशीर्वाद द्या. द्या. निकीला तुमच्या मला पण द्या. ह्यांना पण द्या. मला पण द्या. आशीर्वाद. बघा बाबा एक अभंग म्हणा की एक अभंग. अभंग म्हणा म्हणतात. अभंग म्हणा. अभंग येतो अभंग. का? पांडुरंग पांडुरंग विठू मावली तू मावली जगाची. विठू मावली तू मावली जगाची. माऊलीची मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. मला एवढं गाणं येत नाही काही नाही, पण तरी सुद्धा मी खोटं नाही बोलत. मला जणं काही भगवानने ताकद दिली बोलायची. मला एक सगळं गाणं बिणं काही येत नाही, पण बोलता बोलली. दिसते म्हणा मी. आज कशी दिसते मी? जयाताईची मुलगी दिसते का नाही? आ मी कशी दिसते जयाताई? छान दिसते बाई. बाई जयाताईने मला आता बोलली आंघोळ कर, हे कर ते कर. बिचारी मला एवढं प्रेम दिलं, खायला पिला इकडं तिकडं. अजून म्हणते राहा माझ्याकडे, राहा म्हणते. आता बाई राहून जमन का मला इथं? पाऊस पाणी लागला, मला पण जायचंय. हां पण बघा आता एकदम मस्त फ्रेश खाली आंघोळ केलं गरम गरम पाण्याची. मी कोणाच्या पण घरी गेले ना खरं सांगते आजोबांना एक पण गोळी नाही आहे चालू. बघा एक पण गोळी नाही. आता त्यांनी
दूध ताक काय खाल्लं त्यांनी आता दूध चपाती. दूध चपाती खाली. त्यांचा खुराक पण मस्तपैकी देतात. मी बघितलं सकाळी शिरा असतो. शिरा सकाळचा तुपातला. आता बघितलं दूध दिलं त्यांना आणि चपाती मुरून चुरून भिरून दिलं. मिक्सरला जणू काय एखाद्या मिक्सरला वाटून दिलं. जणू काय लेकराला कसा काला देतात तसं दिलं त्यांना. माहिती आहे का? मी काय दिखावा करत नाही ना त्या दिखावत नाही. जे माझ्या डोळ्याने बघितलं ते मला सांगते. पण तुम्हाला काय वाटते? जयताई चांगलं करते का वाईट करते तुम्ही सांगा भावांनो. सगळ्यांनी जयताला आशीर्वाद द्या. ती खूप चांगली माऊली, खूप चांगली आहे बिचारी. आपल्या सासऱ्यालाच बघते ते एक लय मोठं भाग्यशाली आहे आणि तुमचं पण लय मोठं नशीबवान आहे. तुम्ही खूप चांगलं मी कशी सांभाळते तुम्हाला? हं? बाबांनी सुद्धा आहे ना खूप चांगले कर्म केले असत्या तेव्हा त्यांना एवढी भारी सून भेटली. बाबा किती सून आहेत तुम्हाला? सुना किती ता? किती आहे सुना? मुलं सुना किती ता? सुना 2. हा मुलं 2. दुसरी सूनबाई कुठे आहे तुमची? दुसरी सुनबाई कुठे म्हणतात? दुसरी सूनबाई दुसरी कुठे? सुनबाई कुठे म्हणतात? दुसरी कुठे म्हणतात? तिकडे वाघोलीला वाघोलीला. अच्छा, तुम्हाला येतात भेटायच्या? भेटायला येतात. कवा कवा येतात. अच्छा, चला सगळ्यांना आपली आपली कामं असतात, कोई बात नाही. ते त्यांचं आपलं आपलं प्रश्न, आपण कोणाच्या हे नाही करू शकत. बरोबर आहे की नाही? हा. हा बरं बाबा, एक अभंग तुमच्यासाठी म्हणते मी. हा म्हणा. म्हणू अभंग म्हणू तुमच्यासाठी एक? हा म्हणा. तुमच्यासाठी एक अभंग म्हणू का? हा म्हणा. इथं बसा आजोबा. नाही, नाही, राहून दे, राहून दे, बसा. अहो मी तुमच्यासाठी गाणं म्हणू का? गाणं गाणं म्हणू का म्हणतात? विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. चंद्रभागाच्या तिरी चंद्रभागाच्या तिरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल जय हरी. बाबा कसं वाटलं? कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटतं. बाबा थोडेसे बैरे आहेत जरा, बाबांना ऐका येत नाही. पण बाबांसाठी गाणं म्हणा. पण तुम्हाला कसं वाटलं गाणं माझं नक्की कमेंटमध्ये सांगा. जय ताई, हा? तुम्हाला कसं वाटतं बाबांना सांभाळून? मस्त वाटतं मला. माझ्या वडिलासारखे ते. आजोबा चांगली सांभाळते ना मी? हा, कशी चांगलं सांभाळते? हा, हा? चांगलं सांभाळ. मी बघते एखाद्याचं वाका कसं असतं माहिती आहे का? आणि त्यांचा मुलगा पण खूप देव माणूस आहे बिचारा. एक नंबर माणूस बिचारा. ह्यांचे मिस्टर आहेत ना खूप चांगले. आता मगाशी मी चालले तर काका बोलत्यात ह्यांना की त्यांना जाऊन नका देऊ. काय म्हणे काका म्हणले त्यांना रामानं जाऊन नको देऊ. अच्छा, उद्या पाठव म्हणली. हा, आणि जयताला मी माझ्या घरी बोलवलं होतं पण काकाच बोलले की त्यांना बोलवून घे इकडं. कारण कसं आहे जयताला पण एवढं सुधारणार नाही. त्यांचे बघायला लागतात. मी समजू शकते आजोबासाठी. हां, पण मी खोटं नाही बोलत. जयताला माझ्या घरी, मी मुंबईच्या घरी नेईन त्यांना मस्तपैकी 4 दिवस मुंबई बारामतीला फिरवते. राहतात ते. बारामतीला राहतात. बारामतीला लांब राहते. हा लांब. तिथे झाले हा. बारामती. चला बाबांचा बर्थडे. तुम्हाला भेटायला आल्या. हा, तुम्हाला भेटायला. बारामतीहून. हा चांगलं. बघा बारामतीला. बाबा तुम्हाला मुलगी नाही? मुलगी आहे का? मुलगी तुम्हाला? नाही नाही. मी कोण आहे? सुनबाई आहे. अगो बाया बाई, तुमची मुलगी आहे आता ती. हा, मग आता झाली मुलगी ती. हा. आता झाली. आणि हे बघा अजून हे पण आहे. बाबा खाल्याला ताट हे तर शोधत नाही, काही नाही. आपलं उचलून किचन मध्ये स्वतःचं ताट ठेवत्यात. उचलून ठेवतात. माहित आहे का? स्वतःहून सगळं करतात. त्यांना अजिबात कोणाला धरायची गरज नाही लागत, काय नाही. आहे ना ताई? हा. ते कपडे स्वतः पण नाही धुवून देत, पण मी नाही ऐकत त्यांचं. हा, सगळं स्वतःहून करतात. माहिती आहे का? कपडे खरंच पण खूप नाही चांगलं आहे. आणि देव करू तुम्ही अजून 100 साल जिओ, ये दुआ है हमारी. हा. 100 वर्ष जगू म्हणे तुम्ही. अजून- 100. अजून एक किती 100 वर्ष 92 झालेत मला. 92 वर्ष तुम्ही अजून जगा. 200 वर्षाचं तुम्ही जगा अजून. 108 वर्षाचे आहेत. अजून 100 वर्ष जगा म्हणतात. 100 वर्ष झाले मला आता. होऊन गेलं की आता सगळे बर्थडे गेले. करायचा. जे आता तुम्हाला मी सांगते, हा. बाबांचा बर्थडे धुमधामा करायचा. ठीक आहे? मावळीची कृपा आहे. हा, सगळ्यांनी बाबाच्या बर्थडेला यायचं. कोण कोण येणार त्याने कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे? बघा, जे करतं ना त्याला तुम्ही सगळ्यांनी मनापासून आशीर्वाद द्या. जयताला पण आशीर्वाद द्या आणि बाबांना पण द्या आणि जयताच्या सहकुटुंबाला आशीर्वाद द्या. कारण का आपल्या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला दाखवते. बाबा तुमची फॅमिली तुम्हाला बघत असेल यूट्यूबला तर तुम्हाला कसं वाटतंय? तात्या बघत आहेत ना आपलं युट्यूब चॅनल. काल हा. बघितलं तात्यानी. काय? हे बघत आहेत आपले तात्या बघत आहेत. बाबांचा आज एक मुलगा आहे, हा, त्यांना आज एक चांगलं सून आहे. वाटतं. तर ते लोक पण माझे व्हिडिओ बघतात. आजोबा मला दिसते टीव्हीवर. टीव्ही दिसत हे आहे. दिसतं टीव्हीवर. हा. बरोबर आहे. तुमची आठवण म्हणून तुमचा व्हिडिओ मी स्पेशल बनवलाय. हा. हा, तुमची आठवण म्हणून हमेशा माझ्या व्हिडिओमध्ये तुमची आठवण माझ्या फोनमध्ये राहणार. पहिला पण व्हिडिओ तुमचा आहे माझ्याकडे
आता पहिल्याचा व्हिडिओ बघा आणि आताचा व्हिडिओ बघा, किती फरक आहे. जसं तसं आहेत. पहिलं पण असंच आहेत, हा. धंदा किती आहेत आता म्हणजे थोडंसं झाल्यात, पण पहिलं रोज पण बघा मंदिरात जातात म्हणा बघा पाया पडायला. रोज मंदिरामध्ये जात्यात, सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ जातात, स्वतःहून जात्यात, कोण त्यांना घेऊन जात नाही, काहीच नाही, स्वतः जात्यात, स्वतः येतात. 108 वर्षाचे आहेत आजोबा. आता त्यांचं नवरात्रांमध्ये त्यांचा बड्डे आहे. सगळ्यांनी बड्डेला घ्या, काय गिफ्ट बिफ्ट काय नको, नुसता आशीर्वाद द्या, खावा पिवा, मेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही भावांनो. जिंदगी खूप अनमोल आहे, ठीक आहे. आणि आपल्या व्हिडिओच्या मार्फत काय तुम्हाला बाबांचे बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता कमेंटमध्ये, मी बाबांना सांगेन एकदम, ठीक आहे. जय ताई, या. सगळ्यांना बाय बाय करा आता. बाय. सगळ्यांना बाय बाय भावांनो बहिणींनो. थोड्या वेळाने येतो लाईव्ह. 10 वाजता लाईव्ह येतो, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. बाबा टाटा करा, टाटा करा. टाटा.